स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या सांगलीतल्या इस्लामपूरमधील घरासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कुलदीप, आंदोलनाच्या शंकेने हे पोलीस तेथे तैनात करण्यात आलेत, काय कारण आहे? विलास, काल जी ऊस दराबाबतची सांगली जिल्ह्यातल्या ऊस दराबाबतची जी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या बैठकीमध्ये कोल्हापुरात जो निर्णय घेण्यात आला तोच निर्णय सांगली जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आला। त्याला कारखानदार आणि जे काही राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला। मात्र या भूमिकेला बळीराजा शेतकरी संघटनेनं विरोध दर्शवत त्या ठिकाणीच त्यांच्यासमोरच जोरदार निदर्शनं करत सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची त्यांनी दिशा ठरवली होती। आज सकाळी 10च्या सुमारास या ठिकाणी आंदोलन सुरू होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, पोलीस वगळता या ठिकाणी एकही कार्यकर्ता अद्याप या सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर दाखल झालेला नाहीये। मात्र एकूणच जी काही कालच्या बैठकीतून तोडगा काढण्याची शक्यता होती, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळता बळीराजा संघटना आणि बाकीच्या काही संभाजी ब्रिगेड या संघटना आहेत, या संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवत सदाभाऊ खोत यांच्या घरासमोरच आंदोलनाची दिशा ठरवली। धन्यवाद कुलदीप, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।